करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. आपल्या सगळ्यांचं आजच्या 92व्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. 365 दिवसाची आपली शिवसंकल्प व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेची सुरुवात ही आपल्या मागणीनुसार झाली होती की आपल्याला छत्रपती शिवरायांच्या विषयी विचार ऐकायला मिळतील का, आणि तिथून या आपल्या प्रवासाची सुरुवात झाली. आणि त्यामुळे दिलेल्या विषय पत्रिके व्यतिरिक्त ज्या वेळेला काही विषय आपली मागणी असते त्यावेळेला त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न माझा असतो. आणि आपले विद्यार्थी प्रज्वल शंभरकर यांनी सुचवलेला विषय होता की त्याचं असं म्हणणं होतं यावेळेला की आता विदर्भामध्ये विशेषतः उष्णतेचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि या वेळेला ती काळजी नेमकी काय घेतली पाहिजे या विषयाचं सत्र थोडंसं आपण या व्याख्यानमालेमध्ये सहभागी करावा असा मेसेज त्याचा होता. त्यामुळं आज विषय पत्रिकेवर दिलेला जो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा विषय आहे तो थोडासा आपण पाठीमागे ठेवतोय. आणि आज आपण विषय घेणार आहोत की तापमान वाढीमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं कसं वागलं पाहिजे. आणि विशेषतः विदर्भामध्ये नवतपा नावाचा जो काही या ठिकाणी हे आता सुरू झालं रोहिणी नक्षत्रानं आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलेले आहेच. तर त्याविषयी थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊ की नेमकं उष्णतेच्या लाटेचे धोके काय आहेत, नवतपा म्हणजे नेमकं काय आहे, विदर्भात तापमान जास्त असण्याचं कारण काय आहे, उष्माघात हीट स्ट्रोक नेमका कसा असतो आणि त्यासाठी प्रथमोपचार काय घ्यायचा, डेली रुटीन मध्ये काय उपाय केले पाहिजेत, तुमचा पोशाख, तुमचा आहार, तुमची झोप आणि अभ्यासाची वेळ याच्यामध्ये कसं नियोजन असायला पाहिजे याचा थोडासा सविस्तर या ठिकाणी माहिती देण्याचा, चर्चा करण्याचा प्रयत्न आपण आजच्या सत्रामध्ये करणार आहोत. हे लक्षात घ्या. जगात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीने सर्वात जास्त मारली जातात माणसं हे जर बघितलं तर भूकंप, पूर, चक्रीवादळ, वीज असं आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू जे होत आहेत नैसर्गिक आपत्तीमध्ये तर ते हीट वेव्हज न होत असतात, उष्णतेच्या लाटेमुळे होतात. हे लक्षात. WHO अहवालानुसार या ठिकाणी उष्णतेच्या लाटा या जगातल्या सर्वात प्राणघातक आपत्तीपैकी एक आहेत. लक्षात. आकडेवारी यातली फक्त समजून घ्या. 2024 मध्ये भारतामध्ये 500 पेक्षा जास्त मृत्यू हे उष्माघाताने झालेले आहेत. मराठवाडा, विदर्भ, ओरिसा आणि राजस्थान हे सर्वाधिक प्रभावित होणारे देशातले भाग आहेत या उष्णतेच्या दरम्यान. लक्षात घ्या. विशेषतः आपल्याकडं नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि अकोला हे बऱ्याच वेळा 45+ तापमान असतं. यावेळेला अजूनही ते पुढे जात आहे. लक्षात घ्या. आणि चंद्रपूर बऱ्याच वेळेला 49 पर्यंत या ठिकाणी 49 पर्यंत या ठिकाणी गेलेलं आहे. लक्षात आहे तशा पद्धतीत. आता आज आपण या ठिकाणी मे महिना संपत आलेला आहे आणि नवतपा हे जे 9 दिवस आहेत परंपरेतले सर्वात जास्त तापदायक मानले जातात. नवतपा म्हणजे काय, तापमान का वाढतं, आपण का काळजी घ्यायची आणि कसं सुरक्षित राहायचं हे थोडंसं आपण विस्तारानं समजून घेऊ. त्याच्यामध्ये पहिला भाग की नवतपा म्हणजे काय, एक पारंपरिक संकल्पना आहे. म्हणजे 9 आणि तपा म्हणजे 9 दिवस जे जास्त तप्त असतात उष्णतेचे तो नवतपा आहे. लक्षात घ्या. रोहिणी नक्षत्रामध्ये जशी सुरुवात होते लक्षात तशी या ठिकाणी हे 9 दिवस मानले जातात. साधारणतः आता बघितलं तर 25 मे ते 2 जून असा त्याचा या ठिकाणी हा कालावधी असतो. हे लक्षात घ्या. या 9 दिवसात सूर्य पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असल्याचं मानलं जातं. आणि मग याच्यामध्ये उत्तर भारत, मध्य भारत आणि मराठवाडा आणि विदर्भ, राजस्थान हे सर्वात जास्त प्रभावित होतं. त्याचं मुख्य कारण काय, मे अखेर सूर्य कर्कवृत्ताच्या जवळ जातो, आर्द्रता कमी असते आणि वाऱ्याचं जे काय वहन असतं ते थांबलेलं असतं आणि मग याच्यामुळे एक हीट डोम तयार होतो ज्यामध्ये गरम हवा या ठिकाणी बंद होते त्या ठिकाणी त्या हीट डोम मध्ये. आणि साधारणतः रात्री सुद्धा 30 पेक्षा जास्त टेम्परेचर आपल्याला बघायला मिळतं. विदर्भच काय विशेष हे लक्षात घ्या. विदर्भ हा समुद्रापासून दूर आहे म्हणजे सामुद्रिक थंडावा जो हवेचा असतो तो पोहोचत नाही. जंगलाचा थोडासा या ठिकाणी इम्पॅक्ट जो आहे तो कमी झालेला आहे. गडचिरोली जरी जास्त जंगल प्रभावित भाग असला तरी देखील. लक्षात घ्या. कोरडी जमीन जास्त असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी आणि आपल्याकडे जे मायनिंग जास्त मोठ्या प्रमाणात होतं किंवा चंद्रपूरला आपल्याकडे या ठिकाणी औष्णिक वीज प्रकल्प आहे त्याचा परिणाम आहे. बल्लारपूर सारखा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे हीट जास्त तयार होते आणि बऱ्याच ठिकाणी अर्बन जे काही हीट आहे ते म्हणजे सिमेंटची जंगल ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे उष्णता वाढायला लागलेली आहे. लक्षात घ्या. आता तापमान वाढीची 5 महत्वाची कारणं समजून घेऊ आपण. त्याच्यामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये पृथ्वीचं सरासरी तापमान या ठिकाणी 1.2 सेल्सिअसने वाढलेलं आहे.
आणि याला ग्लोबल वॉर्मिंग सारखी संकल्पना आपण म्हणतो ही वाढलेली आहे. आणि हे 2024 हे इतिहासातील सर्वात जास्त उष्ण वर्ष आतापर्यंत मानलं जातं. ग्रीन हाऊस आणि गॅसेस जे आहेत, म्हणजे मिथेन सारख्या वायूचे या ठिकाणी जास्त लॉस करणाऱ्या, या ठिकाणी सूर्याची उष्णता अडवणारे या ठिकाणी काही टेक्नॉलॉजी आपण वापरायला सुरुवात केली. त्यानंतर या ठिकाणी डिफॉरेस्टेशन झालं, म्हणजे जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली. दरवर्षी साधारणतः जगात 1 कोटी हेक्टर जंगल नष्ट होतं आणि भारतात दरवर्षी 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची जंगलतोड होत असते. लक्षात घ्या. काही स्थानिक कारण आहेत, ज्याच्यामध्ये कार्बनायझेशन आहे. सिमेंट आणि कॉन्क्रीटचं जंगल वाढतं म्हणजे उष्णता शोषक जास्त आहे. एसीची वाहनं जास्त आहेत, त्यामुळे गरम हवा बाहेर सोडतात. वॉटर बॉडीज या ठिकाणी कमी व्हायला लागलेल्या आहेत. नैसर्गिक तळी, नद्या, विहिरी कमी होत आहेत आणि बाष्पीभवनाचा या ठिकाणी कमी झाल्यामुळे आपल्याला थंडावा कमी मिळतो, हे लक्षात घ्या. आता उष्णतेच्या लाटेचे या ठिकाणी आरोग्यावर होणारे जे काही परिणाम आहेत, हे परिणाम आपण बघायचे आहेत. एक या ठिकाणी उष्णतेचे या ठिकाणी हिट क्रॅम्प्स म्हणतात त्याला, लक्षात घ्या. म्हणजे स्नायूला अचानक या ठिकाणी वेदना होतात किंवा घामातून या ठिकाणी मीठ कमी होतं, त्यामुळे या क्रॅम्प येतात, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी उष्णतेमुळे येणारा थकवा जो आहे, घाम जास्त येतो, चक्कर येते, उलटी, डोकेदुखी किंवा हार्टबीट कमी होणं, लक्षात हे होत असतं. लगेच उपचार न केला तर हिट स्ट्रोक येण्याची शक्यता असते आपल्याला, हे लक्षात घ्या. हिट स्ट्रोक हा सगळ्यात जास्त उष्माघात ज्याला म्हणतात, हा जास्त धोकादायक आहे. शरीराचं तापमान हे 40+ झालेलं असतं डिग्री सेल्सिअस आणि तुमचं त्वचा जी आहे ती कोरडी झालेली असते, गरम झालेली असते किंवा लाल पडलेली असते. घाम थांबतो आपल्याला यायचा बऱ्याच वेळेला किंवा बेशुद्ध पडणं, फिट येणं आणि मग याचा परिणाम स्वरूप या ठिकाणी बऱ्याच वेळा मृत्यूपर्यंत जावं लागतं, लक्षात घ्या. डिहायड्रेशन मध्ये पाणी या ठिकाणी आपण कमी पितो, त्यामुळे या ठिकाणी कमी होतं पाण्याची लेवल. डोकेदुखी, कोरडं या ठिकाणी होतं किंवा या ठिकाणी आपल्याला थकवा यायला लागतो. साधारणतः पिवळसर अशी लघवी व्हायला लागते. स्किन इश्यूज मध्ये घामोळे, सनबर्न या ठिकाणी किंवा अलर्जिक काहीतरी तुम्हाला हे दिसायला लागतात. बीपी इश्यू येतात, हीट प्लस बीपी, वाढतं तापमान आणि हृदयावरचा ताण वाढतो, लक्षात घ्या. आणि मेंटल इफेक्ट जे आहेत, चिडचिड होते, एकाग्रता कमी होते, झोप या ठिकाणी डिस्टर्ब होते, आलं लक्षात. हिट अग्रेशन होतं, म्हणजे आपला राग जास्त व्हायला लागतं, राग करायला लागतो आपण, हे लक्षात घ्या. डोळ्याची जळजळ व्हायला लागते, श्वसनाचा त्रास होतो. विशेषतः अस्थमा असणाऱ्या रुग्णांना या पद्धतीचा त्रास होत असतो, लक्षात. आता हिट स्ट्रोकची लक्षणं काय आहेत हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ आपल्याला, की साधारणतः या ठिकाणी शरीराचे तापमान, म्हणजे आपण ज्या वेळेला त्या याच्यावर थर्मामीटरवर मोजतो त्यावेळेला 104 पेक्षा जास्त झालेलं असतं, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त जाणवतं आपल्याला. त्वचा गरम, कोरडी, लाल, जसं वर बघितलं आपलं, डोकेदुखी, उलटी, हृदयाचे हे ते काय हार्टबीट कमी होणं, श्वासामध्ये धाप लागणं, चक्कर, बेशुद्धी, झटके येणं, या ठिकाणी असे विचित्र रागवणं, बडबडणं, अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला जाणवतात, लक्षात. हे मी यासाठी सांगतो मित्रांनो, की या पद्धतीचं काही जाणवायला लागलं, एकतर आपल्या शेजारी असणाऱ्या एखाद्या मित्राबाबत, मैत्रिणीबाबत, घरच्या मेंबर बाबत, तर काळजी काय घ्यायची हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. तर तातडीचं या ठिकाणी आपल्याला माहित आहे की गोल्डन आवर्स, पहिले 30 मिनिटं तातडीचा प्रथमोपचार हा फार महत्वाचा असतो, लक्षात. पहिल्यांदा या ठिकाणी त्याला थंड हवेमध्ये रुग्णाला तुम्हाला शिफ्ट करायचं, मग ती सावली असू दे, एसी असू दे किंवा पंखा असू दे, ते चालू करा. त्याचे जे काही कपडे असतील ते थोडे सैल करण्याचा प्रयत्न करा. बेल्ट घातला असेल, टाय घातला असेल किंवा काय हे असेल सगळं त्याच्यावर थोडंसं थंड पाण्यानं शरीर जर पुसून घ्यायचा प्रयत्न केला, मान असेल, बगल असेल किंवा सांधे असतील सगळे त्याच्यावर, तिथनं तर थोडा रिलीफ मिळतो. थंड पाण्याचा स्प्रे वाढता आला तर, ओले कपडे जसं आपण बघा, आता तुम्ही ते अनुभवले का नाही मला माहित नाही, पण ताप आल्यानंतर या ठिकाणी घरचे पालक मुलाच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याची पट्टी ठेवायची, तशा पद्धतीची पाण्याची पट्टी चा वापर आपण करू शकतो, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यानंतर शक्य असल्यास त्याला थंड पाण्यात या ठिकाणी बुडवता आलं तरी चालेल, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये, म्हणजे सेफ्टी घेऊन सगळं. शुद्धीवर असेल तर पाणी द्या, या लक्षात. शुद्धीवर असेल तर ORS किंवा लिंबू पाणी, लिंबू साखर, बीट पाणी असं देऊ शकता. बेशुद्ध रुग्णाला पाणी द्यायचं नाही, हे लक्षात घ्या. तातडीनं रुग्णालयात आपण या ठिकाणी शिफ्ट करू. 108 आहे, 102 आहे, या ठिकाणी विलंब करणं थोडंसं मृत्यूला कारणीभूत ठरू शकतं, लक्षात घ्या. काय करू नये हे लक्षात घ्या. बेशुद्ध रुग्ण असेल तर थंड पाणी द्यायचं नाही. कॉफी सारखा पदार्थ किंवा अल्कोहोल द्यायचं नाही, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ॲस्पायरिन किंवा पॅरासिटामॉल देण्याचा प्रयत्न आपण करतो, तो द्यायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. अशा वेळेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची ती महत्वाचे काही 15 नियम लक्षात घ्या. एक, आता म्हणजे ते नेहमीच आपल्यासाठी या ठिकाणी घ्यायचं. एक तर पहिला की तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी संपवायचंच दररोज, तहान लागायची वाटच बघायची, लक्षात.
त्याचं एक शेड्यूल बनवायचं किंवा मला या वेळेमध्ये 3 ते 4 लिटर पाणी माझं संपायला पाहिजे. या ठिकाणी पाणी कमी झालं की तुमच्या या ठिकाणी लगेच जाणवतं की तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लघवीमधनं तो कलर जो आहे तो पिवळसर झालेला जाणवतो. लक्षात घ्या. तर तिथं आपल्याला काळजी घ्यायची आहे, समजून घ्या त्याच्यामध्ये. ORS, लिंबू पाणी, नारळ पाणी याचं थोडंसं प्रमाण वाढवा. म्हणजे शरीरातलं मीठ आणि साखर याचं थोडंसं बॅलन्स व्हायला लागतो. सीझनल फूड जे असतात किंवा भाज्या ज्या असतात त्याचं प्रमाण वाढवा. म्हणजे कलिंगड सारखा पदार्थ ज्याच्यात 92% पेक्षा जास्त पाणी असतं, काकडी, खरबूज, कोकम सरबत, आलं लक्षात. मर्यादित प्रमाणामध्ये आंबा सांगितला त्याच्या पद्धतीत किंवा संत्री आणि द्राक्ष सगळे त्याच्या पद्धतीत. आता थंड जे पदार्थ आहेत म्हणजे त्याच्यामध्ये दूध, दही, ताक आणि सत्तू याचा या ठिकाणी थंडावासाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो. मसालेदार आणि तळलेले पदार्थ आपल्याला या ठिकाणी या वेळेत टाळायचे आहेत. चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स हे कमी करायचे आहेत, कारण कॅफेन जास्त जेवढं असेल तेवढं डिहायड्रेट जास्त होते बॉडी, हे लक्षात घ्या. कोल्ड ड्रिंक्स आणि साखर आणि ऍसिड जास्त या ठिकाणी आपल्याला कोल्ड्रिंक्सच्या माध्यमातून शरीरात जात असतं. या कालावधीमध्ये शक्यतो विद्यार्थी, करिअर कट्ट्याचा विद्यार्थी हा धूम्रपानामध्ये असणारच नाही असं माझं मत आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. पण त्यातून ज्यावेळेला इतरांना तुम्ही सल्ला देत असता त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला हे शारीरिक थंड करण्याची क्षमता या ठिकाणी कमी कशामुळे होते, तर धूम्रपान असेल किंवा मद्यपान असेल या गोष्टी होत असतं, तर ते अवॉइड करणं थोडंसं शरीरासाठी चांगलं राहतं. आपला जो पोशाख आहे, ज्या कलर सेन्स आत्ताचे जे आहे ते फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. की पांढरा, हलका निळा किंवा पिवळा, लक्षात, हे कलर या ठिकाणी तुम्हाला या उष्णतेच्या वेळेला वापरायचे आहेत, ते लक्षात घ्या. काळा, गडद रंग हे उष्णता शोषक असतात, त्याचा तुम्हाला जास्त त्रास होतो. तुम्हाला डोक्यावर रुमाल, टोपी, छत्री या लक्षात, डायरेक्ट सन लाईट जे आहे त्याचा हे टाळण्यासाठी असायला पाहिजे. सनग्लासेस किंवा सनस्क्रीन ह्या गोष्टी असायला पाहिजेत डोळ्याची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी. आता बऱ्यापैकी मुलीमध्ये सर आम्हाला माहिती आहे आम्ही हे वापरतोच रेग्युलर त्याच्यामध्ये, पण या गोष्टी प्रॅक्टिसचा भाग झाला पाहिजे. काही ठिकाणी याला आपण म्हणतोय की हे चोचले कशासाठी, तर तो तुमच्या सुरक्षेसाठी गरजेचा भाग असतो, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. साधारणतः आपण या ठिकाणी दैनंदिन बघा की दुपारचा जो 12 ते 4चा वेळ आहे, टाळता आला तर टाळा बाहेर जाण्याचा, घराच्या बाहेर जाण्याचा कुठेही, लक्षात घ्या. आवश्यक असेल तर मग ते पाणी सोबत असावं, छत्री असावी, असा प्रयत्न आपण थोडासा करावा. खिडक्या दुपारी बंद आणि रात्री उघड्या असाव्यात, म्हणजे गरम हवा आत येऊ द्यायची नाही. रात्री थोडीशी वारा या ठिकाणी खेळता राहायला पाहिजे. पंखा, AC, कूलर लक्षात, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सेटिंग जे आहे ते 24 ते 26च्या दरम्यान, लक्षात घ्या. त्याला 20 पर्यंत खाली आणू नका, कारण मग बाहेर जाताना काय होतं की तुम्ही अगदी थंड वातावरणात जेव्हा बाहेर जाता त्यावेळेला या ठिकाणी तुम्हाला थोडंसं ते स्ट्रोक येण्याची शक्यता असते. किंवा बाहेरून आत आला तर आल्या आल्या या ठिकाणी फार थंड असणाऱ्या वातावरणात न जाता, म्हणजे मी बऱ्याच वेळेला बघितलं काही लोकांच्या घरी, मी ज्या वेळेला या दरम्यान विदर्भामध्ये आलो होतो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ही गोष्ट मलाही माहित नव्हती की बाहेरून आल्यानंतर या ठिकाणी ते गेस्ट येणार आहेत म्हटलं की घरातला कूलर बंद करून ठेवायचे, नॉर्मल टेम्परेचरला रूम येईल असं. आणि मग गेस्ट येऊन बसले, ते 5 मिनिटं होऊन नॉर्मलाइज झाले की मग 5 मिनिटांनंतर ते कूलर लावायचे. मग मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या टेम्परेचरमधनं येता त्या टेम्परेचरमधून अचानक थंडमध्ये आलात किंवा थंडमधनं अचानक गरममध्ये गेलात तर ते स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळेला आम्ही ही काळजी घेतो, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत पॉसिबल असेल थंड पाण्याची आंघोळ या वेळेला सकाळ संध्याकाळ झाली तरी या ठिकाणी राहील. आणि झोपेचं प्रमाण सगळ्याच्या याच्यामध्ये एक झोप महत्वाची आहे, लक्षात घ्या. तर झोपेचं एक 7 तासापर्यंत जरी तुमचं निवांत चांगली झोप व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आता अभ्यास काय करायचा आणि कसा करायचा या दरम्यान, लक्षात घ्या. तुम्ही स्टडी करणारच आहात आणि करतायत तर कसं नियोजन असावं, तर तुम्हाला याच्यामध्ये सकाळी 5 ते 8चा वेळ आहे, ज्यावेळेला थंड हवा असते, आपण फ्रेश असतो, त्यावेळेला वेळ देऊ शकतो. 8 ते 11 हा कॉलेज आणि क्लासेसचा वेळ. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी शाळा कॉलेजेस बंद करायला प्रशासनानंच विदर्भामध्ये काही ठिकाणी सांगितलेलं आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. थोडंसं 12 ते 4 मध्ये विश्रांती आणि थोडासा अभ्यास, रिव्हिजन वगैरे घरातल्या घरात केलं तरी चालणार आहे. संध्याकाळी 5 ते 7 व्यायाम जरी करायचा असेल तर तो थोडासा सावलीतला असावा, याची काळजी घ्या, लक्षात त्याच्या बाबतीतनं. किंवा घरात करायला पाहिजे. बाहेर जात असेल तर आपण या ठिकाणी ती सावली बघायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर या ठिकाणी रात्रीची वेळ जी आहे, रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये शांतपणे या ठिकाणी वातावरणामध्ये आपला अभ्यास होऊ शकतो. आणि 10 ते 5 हा झोपेचा वेळ ठेवा, हा फार महत्वाचा आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर कडक उन्हात बाहेर जायला टाळायचं आहे. क्लासेस वगैरे असतील 12 ते 4 खेळणं शक्यतो टाळा. आताच्या याच्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात म्हणून खेळणं तर हे थोडंसं त्रासदायक आपल्यासाठी करू शकतं असं आहे.
आणि रात्री उशिरापर्यंत आपल्याला स्क्रीन, हे जनरल सगळ्याच बाबतीतलं आहे, ते लक्षात घ्या. आता विशेषतः विदर्भातल्या बाबतीतला विचार केला आपण, ते लक्षात घ्या की नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण मे अखेर आता टेम्परेचर 42 ते 46 पर्यंत जाणार आहे. नवतपामध्ये ते टेम्परेचर या ठिकाणी साधारणतः 48 पर्यंत काही ठिकाणी जातं, चंद्रपूर 49 पर्यंत जातं. त्यामुळे आपल्याला सायकलवरून शाळेत जाणारा विद्यार्थी हा असुरक्षित आता सध्या लक्षात, जास्त रिस्क आहे. दुपारी क्लासला जाण्यामध्ये हिट स्ट्रोकचा प्रमाण असू शकतं, त्याच्यामध्ये काळजी नाही घेतली तर. खुल्या मैदानावर खेळायला जायचं आता टाळायचंच आहे, लक्षात घ्या. आणि शेतकरी पालकांना थोडीशी मदत या ठिकाणी पाहिजे. सकाळी 6 ते 9 किंवा संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये आपण मदत करू शकतो, लक्षात घ्या. त्याच्या वतीतनं कुटुंबातल्या परंपरा ज्या आहेत ना, त्या महत्वाच्या आहेत. म्हणजे गुळाचं पाणी रिकामं पोटी सकाळी बऱ्याच ठिकाणी दिलं जातं. कैरीचं पन्ह जे आहे ते दुपारच्या वेळेला, ताक, जिरे आणि कोथिंबीर हे जेवणानंतरचं हे असतं. उसाचा रस या ठिकाणी रस्त्यावरचा टाळायचा आहे बऱ्याचपैकी, या ठिकाणी घरात तो थोडासा हे केलेला असावा. त्यानंतर या ठिकाणी खस किंवा वाळा सरबत एक प्रकार आहे पारंपरिक तिकडचा. आणि मिठाच्या पाण्याचं म्हणजे मातीच्या माठातलं पाणी, फ्रीज नाही, नैसर्गिक थंडाव्याचा विचार केला जातो. विशेषतः या ठिकाणी धुळीचं वादळ येतं अशा वेळा काही ठिकाणी, तर ते आपल्याला या ठिकाणी थोडंसं त्याच्यापासून वाचायचं आहे. विजेच्या तारांना स्पर्श नाही करण्याच्या थोड्याशा ढिल्या झालेल्या असतात. रस्त्यावरचं डांबर जे आहे त्याचा पायाला चटका होतो, त्यामुळे चप्पलची आवश्यकता आहे. आणि विशेष धोक्यात असणारी विद्यार्थ्यांचा वयोगट जर बघितला तर 5 ते 12 वयोगटातली जी लहान मुलं आहेत त्यांना थोडंसं या ठिकाणी शारीरिक तापमान नियंत्रण करण्याची क्षमता तितकी विकसित झालेली नसते. त्यामुळे थोडंसं आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम येत असतो, हे लक्षात घ्या. NSS, NCCचे विद्यार्थी, खेळाडू यांचे मैदानातले जे सराव आहेत, विशेषतः आता पोलीस भरतीची तयारी करणारे असतील तर त्यांनी थोडंसं या ठिकाणी तो वेळ जो आपला आहे तो वेळ या ठिकाणी शिफ्ट केला पाहिजे. सकाळी 5 ते 7 किंवा संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये असावा शक्यतो. MPSC, JEE, नीटची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर लायब्ररी आता AC बऱ्यापैकी आहे, त्याला प्रेफरन्स देऊ आपण. बंद खोलीमध्ये शक्यतो तुम्ही या दरम्यान तरी बसू नका, हवा थोडीशी खेळते असेल असा प्रयत्न करा. ज्यांना BP, डायबिटीज किंवा हृदयविकाराचा धोका असतो त्यांचा डॉक्टरांचा सल्ला 100% चालूच असतो, पण तो यात थोडासा असू दे. आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सायकलवर न जाताना शक्यतो ओला रुमाल डोक्यावर ठेवता आला तर त्याचा प्रयत्न करूया. पाण्याची बाटली आपल्याकडे कंपल्सरी सोबत असू दे, लक्षात घ्या. विशेषतः या दरम्यान या ठिकाणी मासिक पाळी आलेल्या ज्या मुली आहेत त्यांचं रक्त कमी होतं, उष्णतेमुळे थकवा जाणवतो. त्यामुळे पाणी आणि आयर्नयुक्त जे काही फूड आहे ते आपण जास्त सहभाग त्याचा करणं जेवणामध्ये गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता आपण याच्यात बघायचं हिट ऍक्शन प्लॅन, म्हणजे आलीच आपत्ती तर काय त्याच्या पद्धतीनं जिल्हा नियोजनची यंत्रणा काय आहे, जिल्हास्तरीय यंत्रणा किंवा राज्याची. तर याच्यामध्ये येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट दिले जातात. येलो म्हणजे सावधगिरीचा आहे, ऑरेंज म्हणजे थोडं गंभीर आहे आणि रेड अलर्ट आला तर तो अत्यंत धोकादायक असा असतो, लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यानंतर हीट वेव्हच्या गाईडलाईन्स येतात, शाळा कॉलेजचे वेळ बदलायला दिल्या जातात, ऑलरेडी दिलेल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णालयाची तयारी यावर प्रशासनानं काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी काही ठिकाणी ORS वाटप केलेलं आहे, शाळांच्या सुट्ट्या लांबवलेल्या आहेत, शाळेचं शेड्यूल बदललेलं आहे. हे तुम्ही तुमच्या भागामध्ये अनुभवत असणार आहे, लक्षात घ्या. हेल्पलाईनचे नंबर आपल्याला माहित असू देत, 100% आपल्याकडे आहेतच. अँब्युलन्ससाठी 108 आणि 102. आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंटचे जे सेल आहे ते 1077 आहे. पोलिसांसाठीचा 112 आहे. चाइल्ड हेल्पलाईन जे आहे ते 1098 आहे आणि आरोग्यासाठीची हेल्पलाईन आहे 104 आहे, लक्षात घ्या त्याच्या पद्धतीनं. आता हे सगळं झालं टेम्पररी उपाय, लक्षात घ्या. मुळातच दीर्घकालीन काय उपाय आपण करू शकतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक डेव्हलपमेंटच्या मध्ये पर्यावरणवादी येतात असं ज्यावेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, हे जे इम्पॅक्ट आपल्याला येतात त्याच्यामध्ये. कारण आज नाशिकला इतकं मोठं आंदोलन झालं, बऱ्याच ठिकाणी आंदोलन होते. पुन्हा आज या ठिकाणी नॅशनल पार्क मुंबईतला जो आहे तिथं या ठिकाणी बोरिवलीमध्ये काही कन्स्ट्रक्शन आणि या गोष्टी चाललेल्या आहेत. या गोष्टीचं वारंवार बोलणं येतं. काय बोललं जातं याविषयी किंवा का बोलत असतात, लक्षात द्या. सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात घ्या की एका दिवसात कमी होणे, दीर्घकाल प्लॅनिंग करावं लागेल आणि ते राखायचं कोणी हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण चेष्टेत म्हणत होतो की दिवाळीमध्ये तुम्ही फटाके उडवू नका कारण ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, असं ज्यावेळेला आपल्याला सांगितलं जात होतं. हे NSS मधनं बिंबवलं जातं, सगळीकडे प्रयत्न केला जातो. हे म्हणत असताना मग मला काही मित्र माझे मेसेज करतात, बघ आपण एवढे दिवस फॉलो करतोय,
हे पॉल्युशन फ्री किंवा नॉईज फ्री दिवाळी, आणि आता ते ट्रम्प, इराक आणि इराणनं तर ते घुमवून टाकलं सगळं त्याच्यामध्ये. किती भटाई उडवत आहे ते सगळं त्याच्यामध्ये. आलं लक्षात किती ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. तर तो एक भाग आहेच, बरं म्हणून आपणही तसंच वाढावं, आपणच त्यात भाग पाडावं का, याचा विचार करणं गरजेचं. म्हणजे एक छोटासा बदल करिअर कट्टा आज नाही, ते करिअर कट्टा सुरुवातीपासून करता लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित असलं पाहिजे की करिअर कट्टाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण दीप प्रज्वलन नाही करत, म्हणजे अजून एकदा उष्णता वाढवायचं काम नाही करत. आपण काय मेसेज देतो की करिअर कट्ट्याच्या उपक्रमामध्ये एक झाड ठेवायचं आणि त्या झाडाला पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला वसुंधरा संरक्षणाचा, पर्यावरणाचा मेसेज द्यायचा आहे. आपल्याला हे टेम्परेचर कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, हे सातत्याने गेलं पाहिजे. हा लक्षात. तो विषय असा नाही गेला पाहिजे त्याच्या बाबतीतनं, म्हणजे वडाचं झाड ठेवायचं, तुळशीचं झाड ठेवायचं, मग त्यात गोमूत्र मिश्रित पवित्र पाणी आणायचं आणि त्याच्यात टाकायचं, हे नाही. हे मित्रांनो लक्षात घ्या. त्याच्या पाठीमागची भूमिका अगदी स्पष्ट आहे. जागतिक तापमान वाढत आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाची सिंबॉलिक सुरुवात होत असताना अशा पर्यावरण रक्षण ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पृथ्वीचं तापमान कमी होण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाचं आहे, जलसंधारण महत्वाचं आहे. हा अत्यंत सरळ आणि स्वच्छ मेसेज देणं हा त्या पाठीमागचा विचार आहे. हा तुम्ही देखील या ठिकाणी पाळला पाहिजे. वृक्षारोपण आपण दरवेळेला बघतो, तेच खड्डा नवीन झाड, तोच खड्डा नवीन झाड, एकाच खड्ड्यात वर्ष झाडं लावत असतो आपण त्याच्यामध्ये. पावसाळ्यामध्ये आपण या ठिकाणी आपण एक झाड तरी जगवू शकतो का, याचा प्रयत्न आपण करूया, लावलेले ज्या ठिकाणी असेल त्याच्यामध्ये. पावसाळ्यात या ठिकाणी झाडं लावणं, हिवाळ्यामध्ये थोडंसं त्याची काळजी घेणं आणि मग पुढची ताकद असा विचार करणं. साध्या साध्या गोष्टी आहेत, नळ बंद ठेवणं, शॉवरऐवजी बकेटचा वापर करणं, हा लक्षात, रेन हार्वेस्टिंग करणं, एसी आणि विजेचा वापर कमी करणं, 24 पेक्षा खाली एसी शक्यतो न वापरणं, हा लक्षात, वापर नसताना बंद करणं, एलईडी बल्बचा वापर जास्त करणं, पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्याच्यामध्ये येणाऱ्या. प्रदूषण कमी करण्यासाठी प्लास्टिकचा रिसायकल प्लास्टिक वापरलं पाहिजे. सिंगल यूज प्लास्टिक कमी वापरायचं का वापरलंच नाही पाहिजे. कापडे पिशवी आपण वापरू शकतो, लक्षात घ्या. आणि आपण लांबचे फ्रूट खाण्यापेक्षा या ठिकाणी जवळचे या ठिकाणी लोकल कसे घेता येतील, सीजनल फूडचे बघितलं पाहिजे. कार्बन फुटप्रिंट या ठिकाणी जास्त होतात, लक्षात द्या. त्यामुळं त्या कार्बन फुटप्रिंट यावर आपण एक वेगळं हे करणार आहोत, लक्षात द्या, बोलणार आहोत तिथं. मग याच्यातल्या दैनंदिनीमध्ये 10 गोष्टी कोणत्या? एक, पाण्याची बाटली भरली का, किमान 1 लिटर सोबत पाहिजे. डोक्यावर रुमाल टोपी आहे का, सुती कपडे घातलेत का, सनग्लासेस आणि सनस्क्रीनचा वापर किंवा सोबत आहेत का, ओआरएसचं पॅकेट एखादं सोबत आहे का आपल्या. रोजचा अंदाज तुम्ही बघितला का, टेम्परेचरचा काय असणार आहे तो. त्यानंतर या ठिकाणी 12 ते 4 बाहेर जाण्याचं शक्यतो टाळण्यासारखं नियोजन करता येईल का, आणि रात्रीची झोप पूर्ण झाली का, या गोष्टी आपण या ठिकाणी थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता हे जे विषय तुमच्याकडून येत असतात ते फार महत्वाचे असतात, लक्षात घ्या. कारण मी एकदा विषयपत्रिका तुम्हाला दिलेली आहे, पण त्यातून देखील ज्या वेळेला संयुक्तिक वाटलं तुम्हाला की बाबा या विषयावर आपण चर्चा करायला पाहिजे, आणि तो विषय तुमच्याकडून ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो महत्वाचा असतो. आता मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. त्या भागातलं प्रशासन ऍक्टिव्ह झालेलं आहे. प्राचार्य सांगतायत, प्राध्यापक सांगतायत, रेडिओवरच्या कदाचित जाहिराती त्या पद्धतीच्या असतील, हे लक्षात घ्या. आणि आपण करिअर संसदेचे विद्यार्थी किंवा करिअर कट्ट्याचे विद्यार्थी म्हणून देखील हा विषय समजून घेणं. काही गोष्टी अशा असतील की ज्या तुम्हाला रिकॉल झाल्या असतील, अगोदर तर होत्याच माहिती, त्या रिकॉल झाल्या असतील त्याच्यामध्ये. किमान ही तरी गोष्ट नवीन तुम्हाला माहित झाली असेल की बाबा वृक्षाला पाणी घालून झाडाच्या कार्यक्रमाची जी सुरुवात होते तो एक सिम्बॉल आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधात आपल्याला काम करायचं आहे, पर्यावरण संरक्षणासाठी काम करायचं आहे, हा मेसेज आपण घेतोय. आणि दीर्घकालीन परिणाम याचे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काही प्रयोग असे आहेत, काही लोक बघितले मी, ते सीड बॉल तयार करतात, म्हणजे वेगवेगळ्या फळांच्या बिया, ज्या झाडांच्या बियांची या ठिकाणी ते बॉल तयार करतात आणि प्रवासाला जिथं कुठे जात असतात आता या वेळेला, तसं ते जंगल डोंगर जिकडे असेल ते सीड बॉल फेकले जातात त्याच्याकडे. त्यासाठी की आता लगेचच या ठिकाणी तुमचा पाऊस चालू होतो त्यावेळेला तिथं ते सीड सगळीकडे बिया या ठिकाणी फेकल्या जात आहेत. कुठेतरी ते बिया रुजतात आणि त्यातनं या ठिकाणी झाडं यायला लागतात, हे लक्षात घ्या. हा या ठिकाणी एक प्रयोग केला जातो. वारी जी पंढरपूरची जाते, पुण्यातून या ठिकाणी जी पंढरपूरकडे जाते, त्या वारीमध्ये एनएसएसचे विद्यार्थी हे काम करतात, लक्षात घ्या. वर्षानुवर्षे ते सीडबॉल काही कॉलेजेस बनवतात, ते बनवलेल्या या ठिकाणी फेकायचे सगळीकडे, जंगलात जिकडं जिकडं जागा मिळेल तिकडे फेकून टाकायचे, म्हणजे त्यातनं काही झाडं उगवू शकतात, हे लक्षात घ्या. तुम्ही कॉलेजच्या बाजूचा जो परिसर आहे, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या तुमच्या माहितीसाठी, सामाजिक वनीकरण ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कॉलेज आणि ते विभाग मिळून तिथं झाडं लावणं, म्हणजे त्या जागेमध्ये शासनाच्या फॉरेस्टमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीची झाडं लावू शकता. त्यासाठी ती जागा तुम्हाला शासन कित्येक वर्षासाठी देऊ शकतं, काय, झाडी लावायची.
त्यातले झाडं घेऊन जायचे नाही. समजा तुम्ही चिंचेचं झाड लावलं तर चिंचा उत्पादन तुमचं आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण झाड तिथंच ठेवायचं. आलं लक्षात? म्हणजे फळांची झाडं लावली, फळं घेऊन जाऊ शकता, तिथंच ठेवायचं. म्हणजे एक प्रयोग आम्ही केला होता. मी चांगुलपणाची चळवळ ज्या वेळेला चालू करायचो त्यावेळेला एक निर्णय घेतला होता की जेवढ्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीमध्ये फक्त फळांची झाडं लावायची. आलं लक्षात? का? कारण की मग तुम्हाला कावळा बोलवायला नाही लागणार, तो तिथंच कुठेतरी आपल्याला आजूबाजूला बसायला लागणार आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर तो प्रयोग काही ठिकाणी केला, 25-30 ठिकाणी निवडक लोक पुढे आले, त्या ठिकाणी आपण तो प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या. आपणही असा वेगळा प्रयत्न करूया. विशेषतः हा अत्यंत चांगला विषय सुचवला त्याबद्दल प्रज्वलचे आभार आणि अभिनंदन. आणि आपण सगळ्यांनी तो विषय समजून घेतला असेल, काळजी घ्यावी. आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना विनंती. आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि आपण इथंच थांबू. धन्यवाद.